नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आज दिनांक आहे 26 फेब्रुवारी 2026. आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं फ्लावर कोबीचं मार्केट नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे लाईव्ह स्वरूपात पाहण्यासाठी. मित्रांनो, आज आपण प्रथमदर्शनी पाहणी केली असता कालच्या तुलनेत फ्लावर कोबीची आवक आपल्याला नारायणगाव मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला भेटत आहे. असेच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा. एक विनंती, बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मी सर्व सबस्क्रायबरचे व्ह्यूवरचे मनापासून आभार मानतो. चला तर जाऊया लाईव्हला पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे. फ्लावर 8.5 रुपये किलो झाली फ्लावर. कोबी काय बघितलं 31 रुपये मला होतं त्याला गेलं. हा मग चल 35 रुपये 35 रुपये तुला लागेल तेवढे घे. 3.5 रुपये किलो झाली फ्लावर आपलं सॉरी कोबी. 12 कर 12 होईल तुला 3.5 रुपये किलो झाली कोबी. हो, कोणती व्हरायटी माल दाखवा. कोणती व्हरायटी? रिगल का? रिगल. चांगला पांढरा शुभ्र गड्डा आहे. किती तोडा आहे? दुसरा. काय बाजारभाव भेटला आज? 80. मागच्या वेळेस काय भेटला होता? 200 रुपये. आज कमी झाला बाजार. किती दिवसापूर्वी 200 रुपये बाजार भेटला होता? 10 दिवसापूर्वी बाजारभाव कमी झाले. चांगला माल पिकवलाय. किती हजार काडी लावली होती? 15,000. किती एकर? एकरभर. ड्रिपवर होते का फ्लडवर? ड्रिपवर. चांगला माल पिकवला तुम्ही, पण बाजारभाव नाही. आपण पाहू शकता हे गुंजावाडीचे शेतकरी आहे, रेग्युलर मार्केटला असतात. साधारणतः 8 रुपये किलो झाली. मागच्या वेळेस हीच फ्लावर 20 रुपये किलो झाली होती. बाजारभाव नाही आहे. शेतकऱ्यांच्या चिंता या वाढत चाललेल्या आहे. तुमची काय फ्लावर होती का? हो. काय बाजारभाव भेटला? 80. तेवढाच. ओके. ही काय दुसरी कोणती व्हरायटी? वेलकमची 900. पहिला तोडा का दुसरा? लास्ट. याच्या आधी काय बाजारभाव भेटला होता? त्याच्या आधी 120, 170, 191. 120, 170, 191. म्हणजे आज बाजार जास्तच कमी झाले. योगेश शेठ, नमस्कार. काय आज फ्लावर आणली होती? फ्लावर येते का? मागच्या वेळेस काल होती फ्लावर. काल काय बाजारभाव भेटला? काल 70 रुपये. कोणती व्हरायटी? आता रिगल ग्लो चालू आहे. रिगल ग्लो चालू आहे. बाजारभाव कमी झालेत. कमी झाले. मधल्या काळात आठवड्यात 160 ते 140, 50, 130 2 ते म्हणजे रोज 20% रिवर्स झाले. रोज 20% बाजार रिवर्स होत आहे. 2-3 दिवस झाले बाजार अजूनच कमी झाले. 120-130 रुपये बाजार होते चांगल्या मालाला. तुमची पण फ्लावर होती, मी बघत होतो. तुमचा देखील माल चांगला असतो, पण बाजारभावामुळं प्रॉब्लेम आहे. तसं 100 कमीत कमी 100 रुपये 10 किलोच्या पुढंच गेलं पाहिजे फ्लावर. हां, कमीत कमी 10 रुपये किलो कवर होऊन थोडंफार. कमीत कमी 10 रुपये किलो बाजार पाहिजे. योगेश शेठ, किती फ्लावर होती यावर आत्ता या सीजनला? 13 एकर होती. 13 एकर होती. संपत आली का? हां, नाही अजून चालू होतील. बाकीच्या 4-5 एकर आहे अजून 4-5 एकर शिल्लक आहे. बाजारभाव वाढले पाहिजे. 60-50 हजार असे टप्पे दिले होते खाली. हां, टप्प्याटप्प्यावर लावली. कोणत्या व्हरायटी प्रामुख्याने लावल्या गेल्या त्या? आता सध्या रिगल ग्लो 33, त्यानंतर वेलकम 764 याच लावल्या पाहिजे, ज्या लॉंग टर्मच्या आहेत. 75 दिवसाच्या ज्या व्हरायटी आहे ना, त्याच हिवाळ्यामध्ये लावल्या पाहिजे. शॉर्ट टर्मच्या 45 दिवसाच्या व्हरायटी लावल्या नाही पाहिजे. त्या 45 दिवसाच्या जर व्हरायटी लावल्या तर काय प्रॉब्लेम येतो नेमका? कारण वातावरण हिवाळ्यात एकदा नोव्हेंबर नंतर काय होतं, सुरुवातीला असतो पाऊस, नंतर थंडी चालू होती आणि मध्येच आभाळ येतो आणि नंतर आता फेब्रुवारीमध्ये प्रचंड ऊन पडतं दुपारी. त्याच्यामुळे ती व्हरायटी या तिन्ही वातावरणामध्ये इतर ज्या व्हरायटी आहेत त्यांचा जो गड्डा असतो तो ओपन असतो पूर्ण, त्याच्यावर पानं नसतात. त्याच्यामुळे ऊन पडलं का तो गुलाबी पडतो लगेच. परंतु रिगल ग्लो झालं, रिगल व्हाईट झालं, टेट्रिस झालं, ह्या ज्या व्हरायटी आहे लॉंग टर्मच्या, मधुबनी झालं, ह्या व्हरायट्या लॉंग टर्मच्या असल्यामुळे त्याच्या कांद्यावर वरती पाला असतो
आणि आत पाला असताना गड्डा फुगला की पाला असताना तो जर काढला हां. तर तो गुलाबी पडत नाही, पिवळा पडत नाही किंवा त्याला केस पण लवकर येत नाही. आणि हे- शॉर्ट टर्मला कधी कधी जर आभाळ आलं हां. तर 35 दिवसातच शॉर्ट टर्म व्हरायटी चालू होतात. हां लवकर चालू होतात आणि पिवळं पडायचा पिवळं पडतात लाल आणि पडायचा धोका असतो. लाल पडतात, केस येतात त्याला हां, हां. अनेक प्रॉब्लेम होतात. म्हणून शॉर्ट टर्मच्या व्हरायट्या हिवाळ्यात लावायच्याच नाही शक्यतो. उन्हाळ्यात हिवाळ्यामध्ये म्हणजे आत्ताच्या पिरियडला आता इथून पुढे 15-22 चालते. वेलकम 764 या व्हरायटी चालणार इथून पुढे. त्या किती दिवसाचा पिरियड आहे? 60-70 दिवसाचा पिरियड आहे ना त्याचा? हा 15-22ला तर 50 दिवसात चालूच होते ते. 45-50 दिवसाचा पिरियड आहे. आणि वेलकम 764 काहीतरी 50-55 दिवसात चालू होते. एक अनुभवी शेतकरी आहेत, आपले मित्र आहेत. हे मोठ्या प्रमाणात फ्लावर कोबी सातत्याने करत असतात आणि फार मोठा अनुभव त्यांचा फ्लावर कोबीचा आहे. हो विशाल भाऊ, काय बाजार भेटला आज? बाजार 91 रुपये. 91 रुपये. कोणती व्हरायटी ही? ही वेलकम वेलकम 764. 64. मागच्या वेळेस काय बाजार भाव भेटला होता? 90 रुपये भेटतो. 90च भेटला होता. त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर सुरुवातीला थोडा पण 200 रुपये झाला, पण नंतर बाजार दिवस होत गेले ना. सुरुवातीला 200 रुपये भेटला, आता बाजार रिवर्स होत गेले. किती तोडे झाले आतापर्यंत? आपण 14 थोडं. चौथा तोडा. माल निघतोय का चांगला? हा माझा नाही या बाजारात नाही परवडत ना? नाही बाजार काय परवडायचं. खर्च मोठ्या प्रमाणात आहे. खर्च वाढले, सगळेच वाढलेले. रोपाच्या गाडीला 1 रुपया द्यावा लागते. परवडणार कसं ना. कमीत कमी 1 रुपया 10 पैसे रोपाच्या गाडीला झाले ते. 1 रुपया 10 पैसे खर्चचे रोपाला. कमीत कमी या सीजनला किती बाजार पाहिजे? मिनिमम फ्लावर कमीत कमी 15 रुपये होऊन जाईल. 150च्या पुढे फ्लावर करतो. म्हणजे 15 रुपये किलोच्या पुढे संपली पाहिजे. हे बाजारभाव फार कमी आहेत. कमी. ओके धन्यवाद. मामा नमस्कार. नमस्कार. फ्लावर आणली होती, हो. कोणती व्हरायटी? रिगल बोर्ड. रिगल ग्लो. किती गुणी होते आज? 20 गुणी. 20-21. कितवा तोडा? पहिलाच तोडा आहे. काय बाजारभाव भेटला आज? 85 रुपये. 85 रुपये 10 किलो. 8.5 रुपये किलो. या बाजारात परवडते? परवडते आता त्याला काय मिळायचं. या सीजनला आता साधारणतः किती बाजार अपेक्षित आहे फ्लावरला? 100च्या पुढे. 100च्या पुढे कमीत कमी. किती एकर लावली? 20 गुंठे. 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर आहे. साधारणतः किती खर्च आला 20 गुंठ्याला? गुंठ्याला 20,000 रुपये आला. 20,000 रुपये खर्च आला. या बाजारात भांडवल फिटल. भांडवल भेटेल. आपण तो साधारणतः 10 रुपयाच्या पुढेच बाजार पाहिजे. 10 रुपयाच्या पुढे पाहिजे काहीतरी भेटेल. रुपयाला रुपया भेटत. ओके धन्यवाद.